अशा प्रकारे पाईपाचा गुंता ह्या रोटरच्या मशीनमध्ये अडकल्यामुळं रोटर व्यवस्थित लागत नाहीत. ऊसाचं जे काही मुळकांड आहे, ज्या हेतून आपण रोटर मारतो तो हेतू साध्य होत नाही. मग अशा प्रकारे त्यांना गाडी थांबवून आपल्याला ते पाईपा काढल्या जातात. पहा, प्रामाणिक आहेत, व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे आमचा हा गजानन भाऊ कष्टाळू पोरगा आहे, स्वतःचा ट्रॅक्टर आहे आणि त्याचं लग्न करायचं आहे. पण त्याच्या समाजातल्या मुली शेतकरी नको म्हणतात, बिझनेसवाला नको म्हणतात. आता कसं करायचं ह्या पोरांनी तर धीर सोडला आहे. आत्ता बोलणं झालं आमचं. सर म्हणला काय माझ्या नशिबातच नाही लग्न व्हायचं, मी असा काम करणारा माणूस. आणि कोण लग्नाला बी तयार होणं झाल्यात, स्थळं बी चालून येणं झाल्यात. मुलींनो विचार करा, कष्टाळू पोरगा आहे, प्रामाणिक पोरगा आहे, आमच्या नजरेत आहे, आमच्या समोर आहे. आणि विशेष म्हणजे सभ्य आहे, निर्व्यसनी आहे आणि उत्कृष्ट आमच्या नजरेतून हा मुलगा आहे. तेव्हा लिंगायत समाजातील मुलींनी अशा ह्या कष्टाळू तडफदार मुलाला अवश्य निवडावं आणि सुखी संसार करावा. आम्हालाही पाहता येईल, आमच्या शेजारीच हा गजानन आहे राहायला. पण तो नाराज आहे. सर म्हणतो माझ्या नशिबातच लग्न नाही, आता काय करू सांगा. अरे म्हटलं बाबा काळजी करू नको, धीर धर, तो करतील लग्न. तेव्हा मुलींनो विचार करा, पालकांनीही विचार करा. कष्ट करणाऱ्या मुलांना, निर्व्यसनी मुलांना तुम्ही आपलंसं करा आणि आपल्या मुली त्यांच्या स्वाधीन करा. हीच आवडी चॅनलच्या वतीनं विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. केळी बांधणीच्या वेळेला देखील एक मुलं नाराज होती. सर नको, राहून दे, कशाला कुणाला काय सांगताय, जसं आमच्या नशिबात असेल तसं होईल. तेव्हा मुलीनो तिकडं भरकटण्यापेक्षा, फाळकूट दादाबरोबर पळून जाण्यापेक्षा अशा निर्मळ, स्वच्छ आणि निर्व्यसनी मुलांशी आपलं करा. तुमचा प्रपंच सुखासमाधान होईल. अहो सगळं तुमच्या हातात आहे आणि वेगवेगळ्या अपेक्षा तुम्ही मांडू नका. तर ह्या आधार नसलेल्या मुलांना, धीर सुटत असलेल्या मुलांना पालकांनी आणि मुलींनी धीर द्यावा. त्यांचा संसार, त्यांचं जीवन मार्गी लावावं. हेच आवडी चॅनलच्या वतीनं माझं तुम्हाला विनंती राहील. बघा गजानन भाऊ आमचा नाराज आहे. 4 वर्षे झालं तो माझ्याकडे आहे असं ट्रॅक्टरवरची सगळी कामं करायला. खत वडणी, खत इस्कटणी, रोटर मारणे, नांगरट करणे, सऱ्या सोडणे, सगळ्या प्रकारची ट्रॅक्टरवरची कामं ह्या मुलाला येतात. परंतु लग्न जुळत नाही, मागणी येत नाही, म्हणून तो नाराज आहे. तेव्हा माझ्या ह्या गजाननला, ह्या मुडेमळ्यातील हा लिंगायत समाज आहे, या मुलाला तुम्ही काय करा, साथ द्या, मुलगी द्या आणि मुलीचा संसार चांगला करा. अहो प्रपंच करायला दोघांचंही एकजूट लागतं. एकानं आग व्हावं लागतं, एकानं पाणी व्हावं लागतं, तर कुठेतरी प्रपंच होतो. वैभव हे दोघांच्या कर्तृत्वानं सिद्ध होतं. नुसतं आयतं घेऊन कुठलंही वैभव सिद्ध होत नाही. तर बघा, माझी कळकळीची विनंती आहे. लिंगायत समाजातील हा मुलगा निर्व्यसनी, कष्टाळू, प्रामाणिक आणि 1 नंबरचा आहे. शेतीतल्या संपूर्ण कामाची त्याला जाणीव आहे. त्यानं आता मला दाखवलं, सर हे बघा. मग काही लोक म्हणतात अहो हे काम काय रोटर व्यवस्थित मारलं नाही. काम मारलं नाही तर ह्या शेतातल्या पाईपा वगैरे कामगारांनी व्यवस्थित बाजूला काढलेलं नाही. त्यानं सुरुवातीलाच मला फोन केला, सर रोटरच्या ह्याच्या ठिबकच्या पाईपा आहेत. त्याला म्हटलं बाबा घे कसं तरी करून. पण तो आपलं म्हणून तो काय करतो, ट्रॅक्टर थांबवतो, त्या रोटरच्या पाईपा, ठिबकच्या पाईपा काढतो आणि काम चालू करतो. म्हणजे इतकं प्रामाणिक आणि गुणी बाळ, अष्टपैलू बाळ आहे. शेती करतं म्हणून त्याला मुली डावलतात, तसं करू नका. हा देखील एक जीव आहे, याला देखील जन्माला घातलेला आहे. तर ह्या जीवाचं सार्थक करायचं असेल तर धाडसी मुलींनी या मुलाबरोबर लग्न करावं आणि जोडीनं आवडी चॅनलच्या सर्वांच्या आशीर्वादासाठी यावं. हीच या प्रसंगी मी माझे 2 शब्द मांडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लई मुलांचा अंत पाहू नका, नाही तर मग ही मुलं बिघडतील. आणि तुम्ही तर अगोदरच बिघडायला लागलायसा. अलीकडे मुलं सुधारायला लागल्यात, निर्व्यसनी व्हायला लागल्यात आणि मुली व्यसनी व्हायला लागलेल्या आहेत. तर हे चित्र पालटायचं असेल तर पालकांनी लवकरात लवकर वयात आल्यानंतर नियमानुसार लग्न लावा आणि दोघांचाही संसार सुखाचा करा. हीच आवडी चॅनलच्या वतीनं
सांगून सांगून सारखं सारखं सांगून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या शब्दाला कुठंतरी मान द्या आणि पुढची वाटचाल करा. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेमेंट काय येतील माहिती आहे का? हां ड्रायव्हरनं रोटर काय बरोबर हॅलो, हे पहा, असू दे, चालून दे गजानन भाऊ. आहे रोटर मारत असताना ज्या काही ठिबकच्या पायपा या फडकऱ्यांनी तोडलेल्या आहेत त्या तशाच राहिलेल्या आहेत. पालाकोटीमध्ये त्या तशाच राहिलेल्या आहेत. आता या रोटरमध्ये ह्या ठिबकच्या पायपा गुंडळल्या जातात आणि त्यामुळं रोटर व्यवस्थित दिसत झालेलं नाही असं लोकांच्या तक्रारी असतात. म्हणून हा आमचा गजाभाऊ रोटर मालक काय करतात, असा ट्रॅक्टर थांबवून ज्या काही पायपा अडकलेल्या आहेत ते बाहेर काढण्याचं काम करतात. म्हणजे प्रत्येक कामगार आपापल्या परीनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. पहा, या पायपा सगळ्या अडकलेल्या तो आता काढून बाजूला टाकणार आहे बांधाच्या खाली. खास तुम्हाला हे अनुभव सांगितलेला आहे. आमचा गजूभाऊ म्हणतो लोक म्हणतात काय हे रोटर व्यवस्थित मारत नाही. आता व्यवस्थित मारत नाही म्हणजे ह्यांच्या शेतातल्या ठिबकच्या पायपाचा गुत्ता झाला आहे ना, आणि ठिबकच्या पायपा जर अशा गुंतल्या तर रोटर लागत नाही. म्हणून ही देखील आमच्या ह्या गजाभाऊंना एक प्रकारचा त्रासच आहे. बघा कसं गुंडळलेलं आहे. ओके, पहा, अशा प्रकारे हे ठिबकच्या पायपा गुंडळलेले आहेत. आणि पुन्हा हे काढायचं, रोटर थांबवायचा, ट्रॅक्टर थांबवायचा, पुन्हा सुरू करायचं. म्हणजे पैसा काय ह्या ट्रॅक्टर मालकांना सहजासहजी भेटत नाही आणि त्यांनाच लोक फसवण्याचं काम करतात. हे फडकरी हे एक प्रकारची शुगर लॉबीच झालेली आहे. शुगर लॉबी म्हणजे भ्रष्टाचाराची टोळी. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.